ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 197, अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग। श्री गणेशाय नमः। च अन्ये अपि ज्ञान यज्ञेन यजन्तः एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम माम उपासते। तसेच दुसरे कित्येक ज्ञानयोगी विश्वतोमुख म्हणजे सर्वतोमुख अशा विराट स्वरूप मज परमेश्वराची एकत्वाने म्हणजे आकार ज्ञानाने भिन्न पण वृक्ष आणि शाखा जशा एक आहेत अशा अभेद तत्वाने, पृथक्त्वेन म्हणजे प्राणीमात्रांचे रूपे भिन्न असली तरी ती मजरूपच आहेत अशा अभेद ज्ञानाने आणि जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे असे समजून नाना प्रकारांनी यजन करून उपासना करतात। तरी ज्ञानयज्ञुतो एवं रूपू तेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदितो पशु। मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञानकृत। तेथ मनबुद्धीची या कुंडा आतू ज्ञानाग्नी धडफोडा साम्यतेची सुहाळा वेदिका जाणे। सविवेक मती पाटव तेची मंत्र विद्या गौरव शांतिस्नुक श्रुव जीवू यज्वा। तो प्रतितीचेनी पात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदू नाशी। तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी न्हाये अवभृती जेव्हा। तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी। तर त्या ज्ञानयज्ञाचे स्वरूप असे आहे। त्या ज्ञानयज्ञामध्ये आदिसंकल्प वा मूळ संकल्प हा युपू म्हणजे पशु बांधायचा खांब आहे। पंचमहाभूते हा मांडव आहे आणि भेदू म्हणजे द्वैत भावना हा बळी द्यावयाचा पशु आहे। मग पंचमहाभूतांचे शब्द स्पर्श रूप रस व गंध हे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि पंचप्राण ही यज्ञोपचाराची भरण म्हणजे साहित्य सामुग्री असून अज्ञान हे घृत म्हणजे तूप आहे। तेथे मन व बुद्धी या दोन कुंडांमध्ये ज्ञानरूप अग्नी धडफोडा म्हणजे प्रज्वलित केला जातो आणि सुखदुःखादी द्वंद्वांविषयी जी चित्ताची समता तीच हे मित्रा अर्जुना यज्ञकुंडाच्या सभोवतीची वेदिका आहे असे जाणून घे। आत्म अनात्म विचारविवेक करण्याविषयीची जी मती पाटव म्हणजे बुद्धीची कुशलता तेच विद्येचा गौरव असलेले मंत्र होत। मनशांती ही स्नुकश्रुवा नावाची हवन करण्याची यज्ञपात्रे आहेत आणि जीव हा यजवा म्हणजे यज्ञ संपन्न करणारा याज्ञिक होय। यज्ञ करणारा तो जीव प्रतीती म्हणजे स्वरूपानुभव रूपी पात्राने विवेकाच्या म्हणजे ब्रह्मविचाराच्या महामंत्राने आणि ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्यातील भेदभावनेची आहुती देऊन त्या भिन्नपणाचा नाश करतो। त्यावेळी मग तेथे अज्ञानरूप तूप सरून जाते आणि यजिता म्हणजे यज्ञ करणारा, यजन म्हणजे यज्ञ करण्याची क्रिया हे ठाये म्हणजे जागचे जागीच थांबते। आणि जेव्हा यज्ञ करणारा यजमान जीव अवभृत स्नानाचे वेळी आत्मैक्य रूप रसाने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा यजमान पंचमहाभूते त्यांचे शब्द स्पर्शादी विषय आणि इंद्रिये ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही। कारण आत्मबुद्धीमुळे ब्रह्माशी तादात्म्य झाल्याने ही सर्व एकरूपच आहेत हे तो जाणतो। जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना मीची जाहालो होतो ना निद्रावशे। आता सेना ते सेना नव्हे हे मीच एक आघवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया। मग तो जीवू हे भाषसरे आ ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानात भरे एकत्वे येणे।
अथवा अनादि हे अनेक, जे आनासारिखे एकाएक, आणि नामरूपादिक तेही विषम. म्हणून विश्व भिन्न, परी न भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन, परी एकेची देहीचे. अर्जुना, ज्याप्रमाणे शेळीला म्हणजे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की निद्रेला वश झाल्यामुळे स्वप्नामध्ये पाहिलेली चित्र विचित्र सेना मीच झालो होतो ना, आता ती स्वप्नातील सेना म्हणजे खरोखरीची सेना नव्हे, तर ते सर्व सैन्य वगैरे आघवे म्हणजे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाच्या भावनेने सर्व विश्व मानवी तया म्हणजे त्याच्या अनुभवाला येते. मग तो जीव म्हणजे मी आहे असे भाष्य सरते, आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवापासून तो तृणापर्यंत सर्व परमात्मच आहे अशा बोधाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ऐक्य भावनेने परिपूर्ण होऊन ज्ञानयज्ञाद्वारा कित्येक जण मला भजतात, अथवा माझी उपासना करणारे दुसरे काही जण असे समजतात की अनादी कालापासून जगातील सर्व पदार्थांमधील हे अनेकत्व असेच आहे. एकासारखे एक असूनही ते निराळे आहेत, आणि त्यांची नामे व रूपेही विषम म्हणजे निरनिराळी आहेत. म्हणून विश्वामधील पदार्थ जरी भिन्नत्वाने त्यांच्या दृष्टीस पडले, तरी त्या वस्तूंचे अधिष्ठानभूत असलेले जे ब्रह्म, त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या मनात भेद वा संशय नसतो. ज्याप्रमाणे देहामधील अवयव जरी आन आन म्हणजे भिन्न भिन्न दिसले, तरी ते एकाच देहाचे असतात. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.